हाय, गुड मॉर्निंग. आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस खूप छान आणि वंडरफुल जाव. आणि सांगायचं झालं ना की तुम्हाला माहीत आहे का, माझ्या सॅडनेसमधून हॅपीनेस कसा काय आला सांगू का? ॲक्च्युली स्पिरिच्युअलिटी जर्नी जी होती ना, त्याच्यामुळे जेव्हा स्पिरिच्युअल बनता ना तर लाईफमध्ये इतका छान बदलाव येतो ना, खूप छान. आणि खरं सांगू तर ओव्हर थिंकिंग, सॅडनेस बिलकुल असा निघून जातं लाईफमधून, जसं माझ्या निघालं आहे. हां, चॅलेंजेस येतात. चॅलेंजेस तर येतातच. कारण की आपण जेव्हा एखादी स्पिरिच्युअल जर्नी सुरू करतो ना, डिफिकल्टी येतात. हां, स्टार्टिंगला वाटतं मी इतकं छान मग करते. होतंय सगळं, मी छान एका दिशेकडे चाललंय. तर का बरं असे डिफिकल्ट प्रॉब्लेम येतात? पण येतात, येऊ शकतात. पण तरी पण एक विश्वास, आत्मविश्वास भरलेला आपण खूप लोकांपासून दूर जायला लागतो. आपण त्याचं बोलणं होतंय किंवा किंवा असे काहीतरी प्रॉब्लेम होतात की त्यांचं ना आपलं काही कारणामुळे बोलणं टाकून देतो आपण. ठीक आहे ना? तर खूप अमेझिंग आहे. ट्रान्सफर करा स्वतःला न्यू व्हर्जनमध्ये. तर स्पिरिच्युअलिटीपासून सुरुवात नक्की करा. मा कारण की जेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो ना, जेव्हा आपण स्वतःमधले दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा स्वतःला बेस्ट बनवायचा प्रयत्न करतो, जेव्हा स्वतःच्या चुकांना आपण ॲक्सेप्ट करून न्यू व्हर्जन क्रिएट करतो ना, त्यानंतर माहिती आहे का, कोणाविषयी आपल्याला काहीच कंप्लेंट्स राहत नाही आणि आपण एक हॅपी लाईफ जगण्याची सुरुवात करतो. सर्व गोष्टींमध्ये एक सकारात्मक परिवर्तन बघतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक परिवर्तन शोधत असतो. आणि हेच एक लाईफचं लेसन्स आहे आणि खूप मस्त आहे. चला सुरुवात करा. दर्शनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्पिरिच्युअलिटीला नक्की सुरुवात करा. ओके, बाय.